नमस्कार. मी पांडुरंग कोळगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो. आज आपण हरभरा हे पीक पाहत आहो. आज हरभरा पेरून सरासरी 1 महिन्याच्या जवळपास झालेला आहे. तरी हरभरा हा अति थंडी असल्यामुळे अत्यंत चांगल्या प्रमाणात आलेला आपल्याला दिसून येत आहे व आता हरभऱ्याला फुलेही लागण्यास सुरुवात झालेली आहे. हरभरा हा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. थंडीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं हरभरा हा चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येत आहे व फुलाचंही प्रमाण चांगल्या प्रमाणात लागलेले दिसून येत आहे. आपण हरभरा हे पीक पाहत आहोत. चालू सालमानप्रमाणे यावर्षी हरभरा अत्यंत चांगला दिसून येतो. फुलाचा तरी बहार एकदम दिसूनच येत आहे. हरभऱ्याला आता गाठेही लागण्यास सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता. हरभरा सुधारणेसाठी आपल्याकडे काही उपाय असले तरी आपण ते नक्की सुचवावे. त्या उपायानुसार मलाही माझ्या पिकावर सुधारणा करण्यात येईल. हा कोरडभुईचा हरभरा आपण पाहत आहोत. हरभऱ्यामध्ये कुठेतरी सोयाबीन हे उगवलेले दिसून येत आहे. त्यासोबत गवत हराळी हे पण आपल्याला दिसून येत आहे. आपल्याला हे काढून घेण्याचे काम करावे लागेल. पूर्ण हा हरभरा दिसून येत आहे. सोबत तुरीही चांगल्या प्रमाणात वाळलेल्या दिसून येत आहेत. तुरीच्याही झाडाला खूप प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत. तुरीही चांगल्या प्रमाणात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा हा हरभरा एकदम चांगला व बिना पाण्याचा दिसत आहे. हरभरा सुधारणेसाठी आपल्याकडे काही उपाय असतील तरी ते नक्की सांगावे. बघा हरभरा हा अतिशय चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. सध्या हरभऱ्यावर कुठल्याही प्रकारचे विघीन नाही किंवा आळीही दिसत नाही. आपण पाहू शकता. फुलाचं प्रमाण हरभऱ्यावर आता अशा प्रमाणे दिसून येत आहे. सततच्या पावसामुळं थंडीचं प्रमाण चांगलं असल्यामुळे हरभरा हा पीक चांगलं आपल्याला दिसून येत आहे. हा पूर्ण हरभरा आहे. अतिशय चांगल्या प्रमाणात हरभऱ्याची वाढही आपल्याला दिसून येत आहे.
हा हरभरा सोयाबीनचं पीक काढून पेरण्यात आलेला होता. जर याला पाणी दिले तरी अजूनही चांगल्या प्रमाणात आपल्याला हे हरभरा पीक सुधारलेले दिसून येईल. त्यासोबत तुरीही चांगल्या प्रमाणात आपल्याला वाळलेल्या दिसून येत आहेत. 8-15 दिवसामध्ये तुरी हा काढाव्या लागतील. सध्याची त्यांची शेंगाची परिस्थिती आपण पाहून घेऊ शकता. बघा कशा प्रमाणात हा शेंगा आपल्याला दिसून येत आहेत. एकच नंबरच्या तुरी आहेत. हा बिना पाण्याच्या, फक्त पावसाच्या पाण्यावर आलेली तूर आपण हे पाहत आहोत. तुरीचे हे पीक आपल्याला सोबत हरभऱ्यासोबत चांगल्या प्रकारे आलेले दिसून येत आहे. बघा शेतीमधील वातावरण हे कसं रम्य आहे. झाडी, बोराची झाडं, चिंचेची झाडं हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. अतिशय मन रमणारं हे शेतीमधलं वातावरण आहे. हरभरे तरी आपल्या वाऱ्याच्या वेगावर चांगल्या प्रमाणात डौललेलं आपल्याला हे दिसून येत आहे. माझा नेहमी प्रयत्न एकच असतो की आपल्याला दररोज नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा. त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला शेतीमधील हरभऱ्याची झाडं व तुरीची झाडं, हरभऱ्याची डाळे व तुरीची झाडे तुम्हाला दाखवत आहोत. ज्यांनी सतत शेतीमधील वातावरण पाहिले आहे त्यांना हे खास वाटणार नाही, पण ज्यांना शेतीमधील वातावरण पाहण्यास मिळत नाही अशाला यांच्यासाठी ही चांगल्याच प्रकारचा व्हिडिओ आहे. बघा तुरी, अंदाज करा ह्या झाडाला किती शेंगा असतील. जर आपल्याकडे शेतीविषयी, हरभऱ्याविषयी काही उपाय असतील तरी कमेंटमध्ये नक्की सांगावे, जेणेकरून मला हरभरा सुधारण्यासाठी मदत होईल. व आपल्याकडे हरभरा फवारणीविषयी काही औषध असतील तेही सांगावे. अतिशय चांगल्या प्रमाणात आलेला हा हरभरा आहे. आपल्यालाही शेतीमधील काही गोष्टी पाहाव्याशा वाटतील तरी तुम्ही ते मला नक्की सांगाव्या. मी तुम्हाला नक्की ते व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करीन. बघा तुरीच्या शेंगा अर्ध्या कच्च्या वाळलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तूर व हरभरा हे पीक दाखवलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये अजूनही तुम्हाला अशाच प्रकारे मी शेतामधील काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीन.
जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कल्पना करा हे शेंगा किती असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच पाण्याच मिळालं आहे. बघा आपल्याला हे तुरीचं पीक व तुरीच्या शेंगा कशा प्रमाणात दिसून येत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. अतिशय चांगल्या प्रमाणात तुरीला ह्या शेंगा लागलेल्या आपण बघत आहोत.